ह्या दगड्याचं काय करू आता, काय मला सुधारणा गाड्या. 4 दिवस झाला माल घेऊन गेलाय आणि पैशाच्या नावाने बोंब. फोन लावायला पाहिजे. हॅलो, अरे दगड्या, सुकाळीच्या माल घेऊन गेलाय. 4 दिवस झालं. माल नेताना गोड वाटत होत, पैसे देताना आता काय कडू वाटतंय का रे हरामखोर. दगड्या, माझ्या डोक्यात जाऊ नको. बापूच्या डोक्यात जर तू गेलास तर तुझं काय खरं नाही, एवढंच तुला सांगून ठेवतो. बापूला गद्दारी चालत नाही आणि बापूशी जीव घेतो वाकडं. बापू त्याला सरळ स्मशानाची दाखवतो लाकडं. ध्यानात ठेव. फोन. सरपंच, तुमच्या कानावर काय आलंय का? काय हो दादा? अहो, तुम्हाला माहिती आपलं गाव किती पुढं आले किंवा आपलं गाव किती नावलौकिक झाले. आणि हा बापूला तुम्ही त्याला आवडा. बापूने जे काय चालू केले ते तुम्हाला मी आता सगळं सांगतो. तो सरळ सरळ तरुण पिढी बिघडवायला लागलाय बघा. आलंय माझ्या दादा काय नाव आले, पण आम्ही एक सर्वसामान्य माणूस आहे. आम्ही त्या बापूच्या काय पुढे जाऊ शकत नाही किंवा बापूला सांगू शकत नाही. म्हणून आमच्या वतीने तुम्ही सांगा त्यांना की ही जी आजची तरुण पिढी ही जर वाया गेली तर काय उपयोग आहे? बरोबर आहे ना. त्याच्यासाठी मी तुम्हाला सांगतो, ही रोज मोठ्या मोठ्या गाड्या त्याच्या घरी जातात आणि पुढे घेऊन येतात. ही व्यसनाधीन झालेली ही नवीन पिढी जर अशी बिघडली मग आपल्या गावात राहणार आहे काय? आलंय माझ्या लक्षात. प्रयत्न चालू आहेत, पण त्यांना मी समजून सांगण्याचा प्रयत्न करतो. अहो, तुम्ही गंभीर घेऊन त्यांना ते सांगा. ह्या गंभीर विषय आहे. जर एकदा आपली ही जी तरुण पिढी भरकटली, हो का, खाणाऱ्याला आपण आडू शकतो का? नाही. तसं तुम्ही तो विकणार आहे का नाही त्याला तुम्ही आवड घाला लागले. हा, हे अगदी बरोबर आहे. मग त्याच्यासाठी आम्ही तुम्हाला सांगणार, म्हणून त्यासाठी मी इथं आलो होतो. आणि तुम्ही हे गांभीर्यानेच घ्या. तुमचंच काय दादा, अजून गावातल्या बऱ्याच प्रतिष्ठित लोकांनी मी मला सांगितलंय बरंच येऊन. मग त्याचा ते तुम्ही बंदोबस्त करा आणि वेळ करा. बघा, माझं समजून सांगणं त्यांना काम आहे. मग त्याच्यामुळे त्यांनी पुढं काय करायचं काय नाही ते मग बघतील ते डिपार्टमेंट वाली. कारवाई करायला तुम्ही पुढे जावा. हो हो, येऊ का मग मी? अगदी या. काय बापू, काय चाललंय? काय नाही, नेहमीच आपलं. दुसरं काय जावा. ठीक आहे तुझा माल. बापू एक बोलू का? बोल की. पहिल्यासारखं माल काय कडक आहे ना? अडबीड लागलाय का तुला जग्या? अख्ख्या पंचकृषीत ह्या बापू सारखा कोणाचा माल नाही, ध्यानात ठेव. लोक ह्या बापूला आठवडा आधी ऍडव्हान्स पैसे देऊन जातात आणि नंतर माल लिहायला येतात. आणि परत सांगतो जग्या तुला, तुझ्या पुढी पुरतच तू बोलायचं काय. या आता. बापू नमस्कार. या सरपंच, आज कसं काय येणं केलं आणि काय दुखणं आहे तुमचं? दुखणं काय नाही बापू, मग होतं तुमच्या किरकोळ काम. बोला की मग. अहो, तुमच्या त्या व्यवसाय बदली हा, साऱ्या गावात बोबाट झालाय. गावातच नाही पण आसपासच्या पंचक्रोशीत बी बाहेरच्या गावात बी बोबाट झालाय. बापू, तुम्ही जे करताय ते चुकीचं करताय. ती कुठतरी तुमचा व्यवसाय कुठतरी थांबवा. सरपंच नात्याने मला सांगणं तुम्हाला कर्तव्य बोलून मी सांगायला आलो. या सरपंच विसरला का काय तुम्ही? गावचं सरपंच पद तुम्हाला देण्यासाठी आम्ही काय काय केलंय ती. हो, ही जी तुम्ही सांगताय ना, ही सरपंच या नात्याने ती तुम्हीच सगळं मिटवायचं असतं. आमच्याकडे हे तक्रारी घेऊन यायचं काम नाही तुमचं, ध्यानात ठेवा. बापू, मी एक आदर्श सरपंच आहे. सरपंच करण्यामागे तुमचा जरी माझ्या मागे हात असला तरी पण तुम्ही जे करताय ते चुकीचं करताय. हे काळं धंद तुमचं बंद झालं पाहिजे, एवढंच माझं म्हणणं आहे. सरपंच, तुम्ही ह्या बापूचा धंदा काळाय का गोरा हे काय शिकवायची गरज नाही. काय पुढल्या पंचवार्षिकला तुम्हाला परत सरपंच पद पाहिजे ना? हो, आणि तुम्हाला काय कमी पडलं, अडचण असेल तर या की संध्याकाळी फार्म हाऊसवर. तुमची सगळी सेवा केली जाईल तिथे. बापू, एक आदर्श सरपंच आणि गाव चांगलंय या नात्याने मी तुम्हाला सांगतोय.
हे असलं धंदा तुम्ही बंद केलं पाहिजेत. आणि कसं आहे माहिती आहे का, तुमच्यासारख्यांचं काळं धंदावाल्यांचं किंवा तुमच्यासारख्यांचा पाठिंबा होऊन जर मी सरपंच होणार असो तर मला ते सरपंच पद सुद्धा नकोय. तुम्हाला अजून सांगतो, जर तुम्ही ह्या धंदा बंद नाही केला, तुमच्यावर जर काय आबाळ आलं तर सर्वस्वी तुम्ही जबाबदार राहाल. त्यावेळेस मी सरपंच म्हणून काही करू शकणार नाही, आत्ताच सांगतो तुम्हाला. अरे सरपंच लय आवडला राव तुम्ही. आली आता आपली पंचवार्षिकची निवडणूक, सरपंच पदासाठी कोण दुसरा बघायचं ते मी बघतो आता. काय बापू, माझ्या पद्धतीने मी तुम्हाला समजावण्याचा प्रयत्न केला आहे. निघा, आपण येऊ शकता सरपंच, निघा आपण. चालतंय. अय, काय सरपंच मारता काय मला गाडीने? लिबिया, तुला माराय बी मी काय एवढा पापी नाही, पण तुला लवकरच डिपार्टमेंट मारणार आहे. अयो सरपंच, तुम्ही फुसका देताय वया लिंब्याला. लिंब्याच्या माग कुणाचा हात आहे माहितीये का तुम्हाला? लिंब्या, तुझ्या माग कोणाचा हात आहे? तुला आणि तुझ्या माग ज्याचा हात आहे ना त्याला लवकरच जेलमध्ये खडी फोडायला लागेल. आणि तुला आता सांगतोय, तुझं अजून लहान वय, शिकायचं वय, तू सुधर, शाळा शिक, त्या मार्गाला जाऊ नकोस. हे मला हात जोडून तुला विनंती या. तुझ्या आईने तू बघ बाबा. चालतंय सरपंच, बघू की खडी फोडायची का खडी विकायची ती बघतो माझं मी. साहेब, चहा पाणी वगैरे काय घेणार? काय सरपंच, पण एवढं तातडीने का बोलावं? अहो, आमच्या गावात मोठा प्रॉब्लेम आहे. ते बापू आहेत ना, गांजाची तस्करी करतात. राजरोसपणे गांजा इतक्यात ही गावातली तरुण पिढी ना फार बिघडायला लागली. काय बोलता सरपंच, हे खरं आहे का? होय साहेब, खरं आहे ते. अगदी तुम्हाला करेक्ट 100% खरी बातमी. ठीक आहे, आम्ही आमच्या डिपार्टमेंटला पण कळवतो आणि त्यांचा बंदोबस्त करायचा प्रयत्न करू आम्ही पण. चालतंय, अगदी तुमचा लय उपकार होतील आमच्या गावावरती. ठीक आहे सरपंच, करू त्यांची व्यवस्था. हा, किती पाहिजे माल? दिला. या बाप्पूचा शब्द आहे, त्यात वाद नाही. ठेवू का? बरं झालं लिंब्या, तू आलास ते. आता नीट सांगतोय ते ऐक. हा आपल्या फार्म हाऊसच्या मागे पिशवी ठेवली, हा ती घ्यायची आणि सगळ्या नेहमीप्रमाणे ज्यांना सांगितलंय त्यांना माल देऊन यायचा. देतो, पण एक गडबड झाली बापू. आता काय झालं? सरपंचांनी आपण जी माल विकतोय का नाही, हा. सरपंचांनी कंप्लीट केली पोलीस स्टेशन मध्ये. सरपंचाने केली? हो, वा. मग माझं काय म्हणणं आहे, आपण 2-3 दिवस माल बंद करू द्यायचा. लिंब्या, त्या बापूचा एक पण दिवस असा गेला नाही की त्या दिवशी त्यांनी माल दिलेला नाही. तू सरपंचाची काय काळजी करू नकोस. आजची डील लय मोठी आहे. तेव्हा तू ते फार्म हाऊस मागच्या पिशवी घे आणि सांगितलेल्या ठिकाणी नेऊन दे. बापू, तुम्ही म्हणताय ते खरं आहे बर का, पण मला भ्याव वाटतंय. लिंब्या, अरे तुला कुठं ठणूक लागली? त्या बापूला सगळं समजतंय. काय हे जर 500. बापू, माझ्या टन कमी करतो उपचार, पण काम झालं म्हणून समजा बर का. आता कसा शहाणा झाला. जाऊ का? या आंध्रे, अरे काय? अरे ही वय कशाला आणली? होय होय, हा? चित्र काढायला अरे मी इकडं आहे. इकडेच बघतोय की. बर जाऊ दे. चित्र काढायला कुठं गावली? हे मला एक जणांनी दिली आहे. होय, हा, मग कसले चित्र काढणार? हे हाताने चित्र काढायचे बघ. का? अरे ते पैसे मिळतात. आणि कोण कोण काढणार? ती श्रीमंत लोक असतात का, हा, ती आपली हाताने चित्र काढली का नाही, लय मोठ्या रकमेला विकत घेतात बघ. कोण आहे? आहे आहे मुक बहिर. मुक होय. बर, हे पैसे घेतात होय मोठी हो त्याचे लोक. हो, अरे पण आंध्रे चित्र कोण काढणार? तूच काढायचे. तू काढ की चित्र. अरे मी इकडं आहे का? मग इकडेच बघतोय की. बर ऐक की, आणि मी चित्र कसं काढणार? हाताने. अरे रांगावणार कोण? आणि मी कशा नाही मग.
अरे थांबला का? अरे बर हा मी काढीन तू अंगावशील आणि ऐकणार कोण? मग ही नाही होय कोण? मुक मुक बहिर होय. हो हा? हा? या. अरे हे आहे ना पैसे पैसे करतोय बाबा. हा हा? अरे पण लका आपल्या बापाने केलं का? अरे मी कसा काढणार चित्र? मी बघितलं तर लोळा, आणि तू बघितलं तर आंधळा. तू कसं रंगवणार आहे? हे कसं ऐकणार आहे तेव्हा? हे आपलं हे कर कर हे ठेव काय हा. ठेव इथंच. आणि आपलं आपण जाऊ भूक लागली मागो आपली दुकानं 2-4 आणि खाऊ पोटाला पोटभर. काय म्हणते रे? अरे हे म्हणते भूक लागली भूक. हे ठेव चल आपलं मागो 2-4 दुकानं पोटाला पोटभर खातो चल. अरे आंधळ्या इकडे जायचंय ना का? चला की मग आता मला केला का तुम्ही? साईडला घेतलं. हो साहेब. ए, कुठून येत आहे? कुठून येत आहे? डबाच्या का पिशवीत? चेकिंग चाललंय सगळं. कसलं चेकिंग? तस्करी होती इकडून. गांजा तस्करी होती त्याच्यासाठी चेकिंग चाललंय. काय करतोस तू? ठीक आहे जा. आईला ही बापूचा आज माल दिला पाहिजे म्हणजे टेन्शनच गेलं मोकळा. आईला पुढे तर डिपार्टमेंट आहेत. अयो आता ही आजची डिलेवरी उद्या करतो नाहीतर गावल्या लिरो मारतील. चला आपलं बाबा इथनं पळून. आपण आता बाहेर बाहेरला कुठं बोलतोय? ए आंधळे अरे बोल की. चित्त मागायचंय आपल्याला. चल लवकर. हा? अरे आंधळ्या नीट बघून चाल केला का? कसं बघू? मला दिसतं का? ऐक की दादाच्या इथं आलोय गरम गरम वडापावचा वास येतोय. नका ते तात्याकडे कशाला आणलेला का? ते तात्याला का ते हातात लगेच नाही नका घेतली नाही शेण चल लावा. त्याच्यात हॉटेलमध्ये येऊन तसा म्हणल्यावर दिल का ते आपल्याला मागकी तात्याला मागकी. तात्या काय रे ते रोज इकडे बघायला जाऊ तिकडे दुकान दुसऱ्या दुकान जाऊ पळा. चल तो काका कशाला बोलत असतो ते तात्याने हात म्हटलं होतं का नाही? आईला बापूंचं तर काम झालं म्हणून समजा. अरे मी इकडं आहे आणि सारखं बुक बुकच करताय का? चल शेजारच्या गावात जाऊ. तुम्हाला किती शोध होतो तुला का? तुमची एवढी गरीब परिस्थिती मला वाईट वाटलं र. मी दिवसात एवढं कमावतो. तुम्ही एक काम करता का? तुम्हाला एक काम देऊ का मी? काय? फक्त ही पार्सल त्या चौकात फक्त लाल शर्ट वाल्याला द्यायचं. आणि हे पार्सल म्हणजे ह्याच्यात काय आहे नेमकं? अरे ही जडीबुटी आहे जडीबुटी. तुम्हाला तिथं वडापाव दिला नाही म्हणून मला लय वाईट वाटलं. मग तुम्हाला रोज काम करा, तुम्हाला मी 1000 देतो. किती घाला बी? आंधळे अरे काय म्हणतय? 1000 रुपये 1000 रुपये देते तिघाला. हा आणि काम करू की मग देऊ ते का ह्याला काय? चालतंय देतो बॅग आम्ही देतो बॅग. आणि दारावरनं तुम्हाला जेवाय. हा हा चल बरं, जाऊ का मी? हा कोणाला द्यायचे? तिथं चौकात एक लाल शर्टावाला थांबलाय, त्याला द्या. हा. हा जातो मी. होय रांधळे. हा बोल की. अरे इकडे आहे मी. बर ती जाऊ दे. हा हा मी काय म्हणतोय हा. तिला का पोरग आपल्याला जेवावानी पावलं. मग काय लागा? 3000 जेवून जेवाय 1000 रुपये दिल्यात आणि ही नुसती पिशवी तर तिकडे द्यायची बॅग. अरे पण होय रे सागर, खरं त्याच्यात जडीबुटी
कुठे आहे? अरे त्याच्यात काय बी असू कुठे असू फुटे असू आपल्याला काय हो. हा, हा, आपल्याला नृत्य ते म्हणतय ती होय हा बरोबर. हा. काय चाललंय गडबड चला साईडला तिकडे चेक करा त्यांची बॅग आहेत. चल साईडला अहो, बघू बेग अहो साहेब काय नाही काय घेऊन चाललाय चला बघितल्याशिवाय कळायचं नाही ए, काय ए, ते. काढ लवकर दाखव आंधळे काय घेऊन चाललाय कोण दिली बॅग? काय नाही साहेब. ही कोण दिली? अहो, ही जडीबुटीची बॅग तिकडे द्यायला लावली आम्हाला पलीकडच्या हे गावात काय अहो साहेब जडीबुटी आहे ती ही जडीबुटी नाही प्युअर माल आहे. शेलार आपल्याला मिळाले टिप खरी यांना घ्या ताब्यात. चला हो जायटला चला या या पुढं जडीबुटी आहे का अहो अयो 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 साहेब अहो ऐका की साहेब अयो साहेब ऐका की अहो अहो पण आम्हाला हाणताय का आम्ही केलंय काय जडीबुटी अहो आम्ही पोटासाठी चाललोय द्यायला व आम्ही 2 दिवस जेवलो नाही हाय का नाही कोणी दिले तुम्हाला हे अहो कुणाकडे बघतोय तो लय मस्ती आली काय तो अयो हे आंधळ आहे का? हा हे आंधळा आहे हो का साहेब अहो मी आम्हाला काय काम होत नाही म्हणून अयो तुम्हाला अय, अयो अयो कोण हाते सागर? अरे साहेब आहेत पोलीस आहेत अयो आणि काय केलंय आपण? अरे काय घेऊन चाललाय आज जडीबुटी घेऊन चाललोय तरी कोणी आपल्याला दिले हाणते तुम्हाला जडीबुटी हं? फटक देऊ काय बस खाले शेलार बघितलं गेला किती फटके मारलं तरी तोंडात शब्द काढतोय का? साहेब हे त्याला साथी द्या. अयो या दोघांना चांगलं बडवा जोपर्यंत ह्याच्या तोंडाला शब्द येत नाही ना तोपर्यंत ह्यांना बदलून काढा. अयो 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 अहो, साहेब आम्ही काय म्हणतो ऐका की अहो, साहेब, हा, ऐका. हा. अरे साहेब इकडं आहेत अहो साहेब आम्ही काय म्हणतोय ते अरे इकडे राहतं इकडं आहेत साहेब हो, साहेब. अयो हो, साहेब. इकडं आहे साहेब अरे इकडं तोंडातनं शब्द काढू नका फटका आणला. अयो अहो साहेब ऐका की काय साहेब साहेब लावलं फटका. अयो अरे सागर काय करून बसला काही तू? अरे ऐक की. खाली बघा ना खाली बस बस खाली म्हणलं ना यार ह्याला एवढा का माझा आला तोंडातनं शब्द का काढायला? अहो साहेब ऐका की हो का मी हाय असा लोळा शिव हाय आंधळा आणि त्यो हाय मुका बाहेरा मग तो कसा बोलेल चला ह्यांना ताब्यात घ्या आपल्या गाडीत टाका बघू आपण सरपंचांना भेटून काय बोलतात ते. चला चालतंय ह्यांना चौकीव घेतो निभार सडकतो ह्यांना आणि काय करतात ह्या आंधळी मुकी बहिरे असतात ना लय करामती असतात असली रोज येतात आमच्याकडे आता काय सर आंधळे कराय गेलं एकच झालं एकच घ्या गाडीत टाका ह्यांना चला. चला हाव, चला साहेब. गाडी चला ब- चौकीत बसा चला गाडीत. चौकीत बघतो तुमच्याकडे आतमध्ये घेऊन तुमच्यावर सरपंच तुम्ही दिलेली टीप खरी ठरली. आम्ही 3 माणसं पण पकडले रंग्यात पण त्यातले एक माणूस आंधळा होता एक बहिरा मुका आणि दुसरा लोळा पांगळा होता. अरे 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 तुम्ही चुकीची माणसं पकडली असं कसं सरपंच त्यांच्या तर ह्याच्यात बॅगेत आम्ही रंग्यात माल जप्त केलाय. म्हणजे नक्की ह्याच्या मग काहीतरी बापूचा गोलमाल आहे त्यांनी काहीतरी आयडिया करून त्यांनी 4 पैशासाठी केलं असेल काम पण त्यांना माहित नसेल ह्याच्या गोष्टीबद्दल काय कारण ती जडीबुटीचं नाव घेत होते सारखं. हा म्हणूनच म्हणतोय की त्यांना त्यात काय आहे ही माहिती नसणार आहे आणि ती बघा बळीची बकरा झालेली दुसरं काय नाही. पण सरपंच असं कसं शक्य आहे? साहेब एक काम करूत आपण उद्याच्या तुम्हाला बापूंच्या फार्म हाऊसवर नेतो आणि बापूला रंग्यात पकडून देतो मग तर झालं तुम्ही तुमची कारवाई तिथनं पुढे करा तुम्ही. बरं ठीक आहे उद्या भेटू आपण. या साहेब. साहेब काही बापूंचा फार्म हाऊस आहे फार्म हाऊस काय करायचं बघा साहेब बापू ते आहे बापू तसं काय तुम्ही जी माणसं पकडली ना ती चुकीची पकड निरपराध आहेत होती खरं तर मला इथं बापू बी आहे आता मोठी माणूस नाही सांगत बरं का राहिलेला किरकोळ माल विकून टाक
उद्यापासून परवा देतोय मग बघतो कोण त्या सरपंच त्याच्या पोरं कोण आहे ना बाप्पू खंबीर आहे काळजीच करू नको तू काय इकडं वळ बघा काय सरपंच काय साहेब बापू जडीबुटीच्या नावाखाली गांजा विकतोय काय आता ही जडीबुटी जेलमध्ये जाऊन पिसायची काय काय म्हणणार मोठ्या माणसाचं जायचंय साहेब जेलमध्ये नेऊन खाली मुंडवर पाय करा टायर घालून आणा ते बा चला जेलमध्ये